गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज जायचं होतं आम्हाला पुसल्याले. तर आमच्या पार्लरमधल्या एका ताईच्या पार्लरचंच ओपनिंग होतं, तर त्या ओपनिंगसाठी जायचं होतं. मग काय पार्लरमध्ये गेल्यानंतर ताईसोबत आली मी इकडे ताईच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायसाठी. तर गिफ्ट घ्यायसाठी 2-3 शॉपमध्ये गेलो तर आम्हाला काहीच भेटलं नाही. किती वेळपर्यंत फिरलो तिथं, पण असं काहीच होतं नाही. म्हणजे होतं तर खूप सारं, पण आम्हाला जे घ्यायचं होतं ते काहीच नव्हतं. मग 2-3 शॉप फिरलो. त्याच्यानंतर मग एका शॉपमध्ये गेल्यानंतर थोडंसं भेटलं काहीतरी जे आवडीचं होतं ते. पण तिथंही काही इतकं म्हणजे विशेष वाटलं नव्हतं. त्याच्यापेक्षा काहीतरी बेस्ट पाहिजे होतं आम्हाला. मग 2-3 दुकानं फिरल्यानंतर मग एका शॉपमध्ये गेलो. तर तिथं तर पहिले मिरर दिसला, तर तिथं आम्ही तर थोडंसं इथरूनच घेतलं साक्षीने मी थोडंसं. त्याच्यानंतर आता दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. मग तिथं भेटलं काहीतरी. मग पॅकिंग वगैरे केल्यानंतर मग निघालो ना आम्ही पुसलेले जायसाठी. काही पुरी ऑटोने गेल्या आणि काही पुरी गाडीवर गेल्या. मग ताई आम्ही सगळेजण स्कूटीने निघाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पुसल्याला जाऊन पोचलो. तर हे पहा तिथं शॉप दिसून राहिलं ना. त्याच्यानंतर मग आम्ही आलो तर केस तर असे झाले होते आमचे का बस बाबा, वाऱ्यानं पुरे उडून खराब होऊन गेले होते. मग ते केस व्यवस्थित केले आणि त्याच्यानंतर मग शॉपमध्ये आलो. तर ताईनं इतकी मस्त सजावट करून ठेवली होती ना, खरंच खूप सुंदर शॉप बनवलं होतं त्या ताईनं. त्या ताई इतक्या साध्या आहे म्हटलं पूनमताई, पण ताईनं त्याच्या मेहनतीनं इतकं सुंदर केलं. एका वर्षात खूप सारी मेहनत घेऊन खरंच खूप समोर निघाल्या त्या ताईचं. एक म्हणजे कौतुक करण्यासारख्याच त्या. मग ताईच्याच हातानं ओपनिंग होतं, तर मग ओपनिंगला झाली स्टार्ट. ताईनं मस्त रिबीन वगैरे कापली. त्याच्यानंतर मग काय ताईच्या हातानं पूजाही होती. मग पूजा वगैरे झाली. मग सगळ्या पोरी आपापल्या गिफ्ट दिलं. मग आम्ही पण मस्त पूनमताईला गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर मग आली आपली नाश्त्याची वेळ. आता नाश्ता म्हटलं कारण दिवसभराचं गेलो होतं, भूक तर भलीच लागून गेली होती. मग बसलो ना मी तिथं नाश्ता करायला. मस्त मूग चिवडा जिलेबीचा नाश्ता होता. सगळ्या मैत्रिणी बसलो तिथं. पार्लरच्या सगळ्याच पोरी होत्या आणि तिथं मस्त मस्ती चालू झाली मग आमची. मग ताईले तिथं म्हणजे तिच्या बाया होत्या, त्या बाईनं 2 शब्द बोलायला लावले ताईनं. तर ताईनं मस्त तिथं काहीतरी 2 शब्द पूनमताईविषयी मस्त सांगितले. त्याच्यानंतर मग अशी झाली पार्लरची ओपनिंग दिवसभराची. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर लाईक आणि सबस्क्राईब करत चला. बाय.